नमस्कार, मी श्री संजय दशरथ वाळ, श्री काळभैरवनाथ इतर मंदिर ट्रस्ट उपाध्यक्ष, सालाबाद परपंच गावामध्ये श्री काळभैरवनाथाचे जागृत देवस्थान असून अनेक वर्षापासून जन्माष्टमी उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे। याही वर्षी 6 तारखेपासून 13 तारखेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन श्री काळभैरवनाथ इतर मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी आयोजित केलेलं असून 12 तारखेला 12:05 जागृत देवस्थान नवसाला पावणारं देवस्थान यांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे। त्यानिमित्त अवसरी खुर्दमधील व पंचक्रोशीतील 7 ते 8 हजार भाविक लोक त्या ठिकाणी देवजन्माला उपस्थित राहतात। ग्रामस्थांनी आणि ट्रस्टीने या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन केलेलं असून येणाऱ्या भाविकांना दर्शन प्रसाद अशी व्यवस्था केलेली आहे। 13 तारखेला यात्रा उत्सव संपन्न होणार असून 12 व 13 तारखे या दरम्यान श्री काळभैरवनाथ इतर मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ यांनी बैलगाड्याच्या 2 दिवस भव्य शर्यती आयोजित केलेल्या आहेत। बैलगाड्या शर्यतीला बक्षीस काय ठेवलंय? बक्षीस हे जवळजवळ पहिल्या नंबरला 1 लाख रुपये असं बक्षीस असून फायनलला 7 बक्षिसं ठेवलेली आहेत आणि याही बैलगाड्या शर्यतीचं नियोजन उत्कृष्ट पद्धतीनं संपन्न होणार आहे। तुमच्या गावच्या अनेक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील दिग्गज नामवंत कीर्तनकारांची त्या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे। पहिल्या दिवसाचं कीर्तन हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली वाबळे यांचं राहणार आहे। दुसऱ्या दिवसाचं कीर्तन भूषण महाराज तळणीकर लातूर यांचं राहणार आहे। तिसऱ्या दिवसाचं कीर्तन अमोल महाराज घुगे नागपूर यांचं राहणार आहे। चौथ्या दिवसाचं कीर्तन भगुररत्न गणेश महाराज करंजकर यांचं राहणार आहे। 5व्या दिवसाचं कीर्तन अमय महाराज शिंदे वीर श्री क्षेत्रवीर यांचं राहणार आहे। 6व्या दिवसाचं कीर्तन सुनील महाराज झांबरे कीर्तन केसरी बीड यांचं राहणार आहे आणि देवजन्माचं कीर्तन सोनी मराठी फेम आकाश महाराज गरगडे यांचं त्या ठिकाणी राहणार आहे। आणि यावर्षी स्पेशल देवजन्माचं कीर्तन हे श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांची कथा त्या ठिकाणी संपूर्ण 2 तास त्या ठिकाणी आयोजित केले आहे आणि काल्याचं कीर्तन त्या ठिकाणी बाळकृष्ण महाराज दारकोंडे यांचं होणार आहे। अतिशय दिग्गज महाराज मंडळींची उपस्थिती अवसरी खुर्द गावाला लाभणार आहे। तरी सर्व भाविकांना विनंती करतो आपण या कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीने ह्या वर्षी दिनांक 13 रोजी काल्याचं कीर्तन झाल्यानंतर जे भाविक येतील त्यांना आम्ही संपूर्ण तुपातील लाडूचा प्रसाद त्या ठिकाणी संपूर्ण 2 दिवस आमचे सर्व विश्वस्त अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या वतीने त्या ठिकाणी तो महाप्रसाद त्या ठिकाणी ठेवलेला आहे। तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात येतात, राज्यातून येतात, जिल्ह्यातून येतात। तुमच्या काही मुंबईला पुण्याला नोकरीनिमित्त जी लोक बाहेर असतात त्यांना तुमचं काय आव्हान? ही जे सगळी लोक आहेत वर्षभरात कधी कोणत्या कार्यक्रमाला नाही आले तर देवजन्माला 100% या काळामध्ये ते येत असतात। महाराष्ट्रातच नव्हे तर कोण दिल्लीला असतात, काही परदेशात असतात, काही गुजरातला लोकांचे उद्योग व्यवसाय आहेत, भारतभर जे विखुरलेले लोक आहेत ते सगळे लोक देवजन्माच्या निमित्तानं अवसरला येत असतात। श्री काळभैरवनाथ मंदिर हे प्राचीन काळातील मंदिर आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या ग्रामस्थांनी आणि विश्वस्तांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं विकास करण्याचं काम चालवलेलं आहे। लवकरच त्याला तो दर्जा मिळेल त्यासाठी आम्ही त्या दिवशी वळसे पाटील साहेबांना भेटलेलो आहे, पत्र देखील दिलेलं आहे। साहेब देखील म्हटले त्यांचं हे आदर्श गाव योजनेतील गाव आहे, लवकरात लवकर तीही आपण कार्यवाही करू। नमस्ते, मी अवसरी गावचा ग्रामस्थ धनेश टेमकर। मी अशी आपल्या पंचक्रोशीत लोकांना विनंती करतो की येत्या 12 व 13 तारखेला अवसरी गावची भव्य दिव्य अशी बैलगाडा शर्यत भरती आहे। तरी सगळ्या ग्रामस्थांना व तालुक्यातल्या गाडा मालकांना विनंती राहील सगळ्यांनी आपला भव्य असा प्रसाद दाखवावा। टोकन कधी काढणार?
6 तारखेला सकाळी 9च्या दरम्यान टोकनसाठी. टोकनचे पैसे किती घेतो आपण? 2000 रिफंड का सगळे? रिफंड 1500. 500 रुपये काय देणगी? तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.